महाराष्ट्र आवाज न्यूज. रविवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत फळांचे गोदाम आणि व्यापाराचा संसार जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार भंडारी टाकी परिसरातील हिंदुस्तान फ्रूट या फळांच्या गोदामाला अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण गोदाम आगीच्या वेख्यात सापडलं. गोदामात साठवून ठेवलेले केळीचे सुमारे 80 ते 100 कॅरेट, एक बर्गमन दुचाकी तसेच व्यापारी अशफाक बागवान याच्या कुटुंबाचं संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झालं. घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचा प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे आग आजूबाजूच्या परिसरात पसरून आणखी मोठ्या दुर्घटना टळली. या आगीत व्यापारी अशफाक बागवान यांचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालं. त्यांच्या कुटुंबाचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांनी संबंधित यंत्रणांकडून घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांनी ही घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.